हिंगोली जिल्ह्यात वाहणाऱ्या कयाधू नदीवरील कोल्हापुरी बंधारे हे शेतकऱ्यांची चांगलीच डोकेदुखी बनले आहेत। प्रत्येक पावसाळ्यात शेतकऱ्यांना या बंधाऱ्याचा त्रास सहन करावा लागतोय। हिंगोलीच्या टाकळगव्हाण आणि पूर या दोन्ही गावाच्या मधोमध बांधलेला कोल्हापुरी बंधारा शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरतोय। बंधारा हटवण्याच्या मागणीकडे प्रशासन मात्र दुर्लक्ष करत असल्याचं समोर आलंय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष भिसे यांनी। हिंगोली जिल्ह्यातून वाहणाऱ्या कयाधू नदीवर एकूण 9 बंधारे बांधण्यात आलेले आहे। त्यापैकीच हा एक 9वा बंधारा आहे। आपण सध्या आहोत हिंगोलीतल्या टाकळगाव शिवारामध्ये आणि या बंधाऱ्यामुळे शेतकऱ्याचा फायदा होण्याऐवजी शेतीचं प्रचंड असं नुकसान झालंय। कारण सध्याचा बंधारा जो आहे तर शेतकऱ्याच्या अक्षरशः डोकेदुखी बनलेला आहे। आपण पाहू शकता की या कयाधू नदीमध्ये जे काही कचरा या ठिकाणी वाहलेला आहे हा कचरा पूर्णतः या ठिकाणी अडकलेला आहे आणि अडकलेल्या कचऱ्यामुळे या बंधाऱ्यातून पाणी जात नाही आणि त्यामुळे पूर्ण प्रवाह जो आहे तो नदीचा बदलून गेलेला आहे। आपण पाहू शकता की प्रचंड असं मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। जवळपास 3 ते 4 एकर शेती जी आहे त्या बंधाऱ्यामुळे नुकसान झाले आहे। कारण बाजूला जर पाहायला गेलं तर बाजूलाच गाव आहे आणि याच बाजूला जर पाहायला गेलं तर इथं देखील हा गाव आहे। नेमका या ठिकाणी बंधारा बांधून हे इथं पाणी जिरवायचं होतं की गाव जिरवायचं होतं, हाच प्रश्न या ठिकाणी हे शेतकरी उपस्थित करतात। त्यामुळे आता शेतीचं जे अतोनात झाले आपल्यासोबत काही शेतकरी आहेत। या ठिकाणी जेव्हा बंधारा बांधू लागले या बंधाऱ्याची म्हणजे तक्रार केली होती का, त्यांना विरोध केला होता का? हो केलता ना, विरोध केलता। पालकमंत्री महोदयाला निवेदन दिलतं की बंधाऱ्याचं काम करू नका म्हणून। कारण आमचं नुकसान झालं या बंधाऱ्यामुळं। जेव्हा बंधारा नव्हता तेव्हा नदी सरळ प्रवाहात जात होती आणि जेव्हापासून बंधारा झाला नदीचा प्रवाह सरळ आमच्या गावाकडे आला। एक शेतीचं नुकसान झालं आणि आमच्या गावाचं पण नुकसान झालं आणि शेती पण खरडून जात आहे। या शेतकऱ्याची दखल शासन कशी घेत आहे आणि लवकरात लवकर बंधारा कसा हटवत आहे हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। संतोष भिसे, पुढारी न्यूज, टाकळगाव परिसर, हिंगोली।